नमस्कार, मी मनोज कोल्हटकर आणि तुला जपणार आहे या झी मराठीवरच्या नव्या मालिकेत मी शिवनाथ ही भूमिका करतोय. नमस्कार, मी महिमा. तुला जपणार आहे या सिरियल मध्ये मी मीराचं कॅरेक्टर करते. मला वाटतं प्रेक्षकांसाठी एक कम्प्लीट पॅकेज आहे. झी मराठी म्हटल्यानंतर सहकुटुंब सहपरिवार बसून बघता येतं, मनोरंजन एन्जॉय करता येतं. त्यामध्ये मानवी नात्यांची गुंफण तर आहेच, थ्रिल आहे, हॉरर आहे, चमत्कृतीपूर्ण अनेक गोष्टी आहेत ज्या बघायला लोकांना आवडतील. आता VFX अप्रतिम दर्जाचं केलं जातं, तर मला वाटतं प्रेक्षकांना एक कम्प्लीट असं मनोरंजनाचा आनंद या सिरियलमधून मिळू शकेल. मला असं वाटतं की जसं बाबा म्हणाले, VFX खूप छान प्रकारे वापरला गेला आहे आणि त्यामध्येही मी म्हणेन की माझ्यासोबत जो एक माझा खूप खास मित्र दाखवला आहे, जो हरी, तो सुद्धा आपल्याला VFX थ्रू दिसणार आहे आणि त्याच्यासोबतचे सीन करताना पण मला खूप मजा येते, कारण मी अशा प्रकारची VFX आणि अशी वापरलेली सिरियल मी पहिल्यांदाच करते. सो खूप मनोरंजन असणार आहे, खूप ट्विस्ट असणार आहेत. प्रत्येक सीन नंतर, प्रत्येक एपिसोड नंतर एक उत्सुकता लागणारी अशी ही सिरियल असणार आहे आणि मुळात ही सिरियल आपली वेगाने जाणार आणि प्रेक्षकांना हे फार आवडतं की स्टोरी लाईन पटापट पुढे जात असते. सो मला वाटतं की वेगळी दुनिया आपण तयार करतोय आणि प्रेक्षक त्यामध्ये नक्कीच इन होतील अशी ही सिरियल असणार. नक्कीच येतं, कारण शॉट त्या पद्धतीने डिरेक्टरने डिझाईन केलेला असतो. तुम्ही आपला अभिनय फक्त करू शकत नाही. इतर वेळी तुम्हाला अवधान असतं लाईटचं, मेकअपचं, आपल्या कपड्यांचं, सहकलावंताचं, डायलॉग्सचं. इथे एक ॲडिशनल तुम्हाला अवधान सांभाळावं लागतं VFXचं, की तुम्हाला इथून एवढाच हात पुढे करायचं तर एवढाच करायचं, कारण इथे काहीतरी VFX निर्माण होणार आहे. ही प्रतिसृष्टी जी निर्माण केली जाते VFX टेक्निशियनकडनं, तर ते आमचे क्वालिटीज असतात. त्यावेळी डिरेक्टरने आम्हाला ते समजावलेलं असतं, कॅमेरा टीमला समजावलेलं असतं. त्या चौकटीत राहून पण आपण बांधलेलं नाही आहोत हे दाखवत काम करणं हे एक आव्हान असतं, पण ती एक वेगळी मजा असते. कारण जेव्हा तो शॉट डिरेक्टरला हवा तसा मिळतो, त्यानंतर बघताना आम्हाला आणि प्रेक्षकांनाही मजा येते. मला सांगायला आवडेल माझाच एक्सपिरियन्स, की मी जसं म्हटलं की माझा एक मित्र दाखवलाय हरी, जो पोपट आहे आणि तो VFX थ्रू दाखवला जाणार आहे. आणि त्याच्यासोबतचे सीन करताना असं होतं की खरं तर तिथे काही वस्तू नसते, फक्त आम्हाला एक पॉईंट दिलेला असतो की इथे ते हा हरी असणार आहे आणि त्याचा ट्रॅव्हल दाखवला जातो की हा इथून उडून येऊन बसणार, परत तो तिथून प्रवास असणार आहे त्याचा. सो त्याच्यानुसार काम करणं किंवा तसे लुक्स देणं आणि परत त्याच्यासाठी एक एम्प्टी प्लेट घेतली जाते, नव्यानेच मला पण कळलं. सो तेही खूप इंटरेस्टिंग आहे. आणि जेव्हा आपण ही असे सीन्स करतो आणि जेव्हा ते आपल्याला रिअल मध्ये आपण जेव्हा बघतो TV वरती, तेव्हा मला असं वाटतं की ती मज्जा खरी असते, की आपल्याला असं वाटतं की आपण कशा प्रकारे शूट केलं आणि ते किती छान प्रकारे दाखवलं जातं. सो मला तरी वाटतं की VFX आणि ह्या लहान मुलांसारखीच आमची पण अवस्था असते. आपण त्या दिवशी हे केलं, आता हे काय झालं त्याचं. शिवनाथ ही भूमिका करतोय मी, बाबा यायचा. मी मीरा कॅरेक्टर करते आणि हे माझे बाबा आहेत. आणि आमची एक फॅमिली आहे, कुटुंब आहे आमचं, ज्यामध्ये काहीतरी शोकांतिका आहे. हिची आई नाहीये, हिची थोरली बहीण नाहीये. त्यांचं काय झालंय ते प्रेक्षकांना हळूहळू उलगडेलच, पण ते फार मनोरंजक असणार आहे, अस्वस्थ करणारही असणार आहे. आणि ते बघणं ही फार कमतीची आणि मनोरंजक अशी गोष्ट आहे. कसा तो प्रवास झालाय त्याबद्दल सांगायचं झालं तर खरंच जेव्हा मला कळलं की 13-14 फूट पाण्यामध्ये आपल्याला उडी मारायची आहे, तेव्हा मी खरंच थोडेसे घाबरले होते. त्याच्यामध्ये 3 दिवसाचं ट्रेनिंग घेतलं होतंस तू? हो, आणि मला स्विमिंग फार काही येत नव्हतं, त्यामुळे शूट सुरू असतानाच म्हणजे माझंच सलग शूट होतं आणि त्याच्यात मला एक 2 दिवस जो पण काही मिळायचं त्याच्यामध्ये मी जाऊन 1 तास वगैरे शिकून यायचे. त्याच्यामध्ये असं शिकल्यानंतर मी इतक्या खोलवर पाण्यात उडी मारणं हे माझ्यासाठी पण थोडंसं भीतीदायकच होतं. पण समहाव ते आम्ही 13-14 फूट पाण्यामध्ये आम्ही उडी मारली आणि त्याच्यातही हा टास्क वेगळा होता की त्याच्यावरती माझं 6-7 किलो वजन बांधलं होतं. सो मी डीप जावं आणि तिथेच राहावं म्हणून. सो हा वेगळाच टास्क होता. त्याच्याबरोबर मीरा हे कॅरेक्टरचे जे काही पोशाख आहे तो घालून, प्लस एक्सप्रेशन कॅमेरा थ्रू आणि बाकीचे जे क्रू होता किंवा जे डिरेक्टर होते त्यांच्या नुसार आणि त्यांना आवडेल असे शॉर्ट्स मिळणं हा वेगळाच माझ्यावरती प्रेशर होतं. हे मला सगळ्यांची मेहनत असते त्यामध्ये. आणि ऍक्टरने जर काही छोटीशी चूक केली
तर इतके 17, 18, 20 लोकांची मेहनत वाया जाते. त्यामुळे फायनली ते ऍक्टरवर प्रेशर सगळ्यात जास्त येतं की आपण हे परफेक्ट करायला हवं. बरोबर. आणि जेव्हा मी पहिल्यांदा उडी मारली आणि तेव्हा तो जो शॉट होता ना तो खूप छान झाला आणि त्यांना हवा तसा मिळाला, तेव्हा सगळ्या क्रूने टाळ्या वाजवल्या आणि मला तेव्हा वाटलं की वा आपण खूप छान करतोय किंवा त्यांना हवं तसं मिळतंय ना, हे एक सॅटिस्फॅक्शन असतं आर्टिस्टचं, ते मला मिळालं. आणि 14 तास शूट केल्यानंतर ऑब्व्हियसली आता थंडीचं हे आहे तर खूप जास्त थंडी वाजत होती आणि ह्याच्यामध्ये शूट केलं. आणि त्याच्यानंतर जेव्हा फायनली लास्ट शॉट झाला तेव्हा मला असं वाटलं की आजच्या दिवसासाठी आपण जो टास्क घेतला होता तो आपण फायनली कम्प्लीट केलाय. आणि जेव्हा मी प्रोमो बघितला तेव्हा मला असं झालं की ओके, म्हणजे आपण जे पण काय म्हणतात त्याला, आपण जितकी मेहनत घेतली होती त्याला ती सार्थकी लागली असं म्हणू शकतो. आणि त्याच्यानंतर ती आजारी पडली, तिला खूप ताप आला आणि तो आलेला असताना तिला आणखीन एक नवीन साक्षात्कार झाला की टेलिव्हिजन मध्ये आजारी पडता येत नाही. त्यामुळे ती दुसऱ्या दिवशी लगेच शूटिंगला हजर झाली आणि खूप छान तिने कंटिन्यू केलं ते शूट. फार मुश्किल गोष्ट असते ही, अभिनय वगैरे ठीक आहे पण ह्या ज्या टेक्निकल गोष्टी असतात त्या करून मग सर्वात शेवटी अभिनय येतो आणि त्यांचं एक बर्डन असतं कलावंतावर त्या सगळ्या सुविहितपणे पार पाडणं आणि ते करून परत उद्या सकाळी राईट टाइमला कॉल टाइमला पोहोचणं आणि असं महिने करणं. आम्ही आउटडोअर शूट होतं, अलिबागला शूट करून आलो होतो, साताऱ्याला शूट करून आलो होतो आणि त्याच्यानंतर हे मुंबईला शूटिंग होतं. खूप मेहनत घेते या कॅरेक्टरसाठी, बघायला मजा येईल तुम्हाला. मला एवढंच सांगायला आवडेल की ज्या नॉर्मल रोमॅन्टिक सिरियल्स असतात किंवा बाकी ज्या पण सिरियल्स असतात त्याही पलीकडे जाऊन आमची प्रोमोज पण तुम्ही बघाल तर काहीतरी वेगळे पण आहे. जसं तुम्हाला आता बाबा पण म्हणाले, मी पण म्हणाले की VFXचा खूप छान प्रकारे वापर केलेला गेला आहे आणि एक खूप इंटरेस्टिंग स्टोरी लाईन आहे, थ्रिलर आहे, हॉरर आहे, सगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत. फॅमिली बॉन्डिंग दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, कुटुंबाला जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या सगळ्यामध्ये मी तेच म्हटलं की जसं एक सिरियल बघत असताना, मालिका बघत असताना एक वेगळं जग निर्माण होणार आहे आणि प्रेक्षक पण त्याच्यामध्ये खूप जास्त गुंतणार आहेत असं मला खूप जास्त वाटतं. खूप जास्त ट्विस्ट असणार आहेत आणि वेगाने मालिका पुढे जात असल्यामुळे प्रेक्षक टिकून राहतील आणि बघण्यात त्यांना इंटरेस्ट असेल की उद्या काय असणार आहे एपिसोड. सो हे खूप मोठी गोष्ट असणार. ते आम्हाला सांगतील तुम्हाला बघणार आहे. सदोदित तिने एक चांगला शब्द वापरला, वेगळं जग. हे बघा, मराठीमध्ये उत्तम लेखन असतंच, पूर्वापार आहे, परफॉर्मन्सेस उत्तम असतात, दिग्दर्शन उत्तम असतं, पण आता प्रेक्षक आहेत ना जगभरचं मनोरंजन त्यांच्या घरी नव्हे मोबाईलमध्ये पॉकेटमध्ये आलेलं आहे. तुम्ही ट्रेनने फिरलात तरी लोक दिवसभर वेब सिरीज आणि वेगवेगळ्या प्रकारचं कॉन्टेंट बघत असतात. तर कॉन्टेंटचा जो परिघ आहे ना तो खूप विस्तारलेला आहे आणि तो प्रेक्षकांच्या कवेत आहे, आज प्रेक्षकांच्या खिशात आहे. त्यामुळे आपण कॉम्प्रोमाइज नाही करू शकत की मराठी टेलिव्हिजन आहे, छोटं बजेट आहे किंवा 10 कोटीचीच आपला व्ह्युअरशिप आहे, असं नाही. आता लोकांना चांगलं आणि दर्जा ह्या दोन्ही गोष्टी ठाऊक आहेत आणि सुदैवाने मराठीमध्येही आता तांत्रिकदृष्ट्या आणि सर्वच गोष्टी यायला लागल्या आहेत. त्यामुळे तिने जे काही वेगळं जग म्हटलं ना ते मी अंडरलाईन करतो परत, खरंच एक वेगळं जग या मालिकेच्या निमित्ताने या तांत्रिक अंगांच्या माध्यमातून इथल्या तंत्रज्ञानी उभं केलेलं आहे आणि ते बघायला प्रेक्षकांना खूप आवडेल. लेखन, परफॉर्मन्सेस, डिरेक्शन हे सगळं आहेच, पण एक वेगळं जग आहे आणि ते फार इंटरेस्टिंग आहे, मजा येईल बघायला. ते आता काय माहितीये, लाईफस्टाईलचा भाग झालेला आहे तो. लोकांना असं वाटतं की आमच्या इंडस्ट्रीत खूप ग्लॅमर आहे, खूप एन्जॉयमेंट आहे, खूप पार्टीज चालू असतात आणि सेटवर आम्ही 12-12 तास काम करतो तर खूप मजा असेल, प्रसिद्धी मिळते, पैसा आहे खूप, असं लोकांना सगळं वाटत असतं. पण त्याच्या खाली तळाशी खूप मोठी मेहनत असते, खूप डिव्होशन असतं. म्हणजे एक्झॅक्टली उलटं आहे की आमच्या क्षेत्रातले लोक जास्त निरोगी राहायचा प्रयत्न करतात, तब्येत सांभाळायचा प्रयत्न करतात, डाएट करतात, व्यायाम करतात, योगा करतात आणि काय काय करतात. मानसिक स्वास्थ्य हा एक मोठा मुद्दा आहे. हे सगळं मी तुम्हाला शरीराबद्दल सांगितलं, पण अनेकदा विशेषतः आफ्टर कोरोना जागतिक स्थितीच सगळी बिघडलेली असताना आपल्या एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये पण खूप उलथापालथी झाल्या. प्रचंड कॉम्पिटिशन वाढलेली आहे. रोज मुंबईमध्ये हजारांनी लोक नट बनायला, तंत्रज्ञ बनायला, डिरेक्टर बनायला, लेखक बनायला येत असतात. तर ती कठोर कॉम्पिटिशन पार करून काम मिळवणं एक काम आहे आणि त्याच्यासाठी 2000 माणसं जर उभी असतील तर काय करायचं उरलेल्या 1999 लोकांनी.
त्यामुळे या सगळ्याला पार करून तुम्हाला काम मिळतं. मग तिथे तुम्हाला एक्सलन्स तर तुमचं ठेवायलाच लागतं कामातलं, पण ऍट द सेम टाइम तुम्हाला तुमचं शरीर आणि मन हे सांभाळायला लागतं. त्यात परत हा भावनांचा बाजार आहे आमचा व्यवसाय म्हणजे, त्यामुळे त्या भावना जर तुम्ही कॅरी केल्यात आणि घरी घेऊन गेलात तर सगळा गोळ होतो. त्यामुळे ते तिथेच सोडून जायला लागतं, घरचं इथे आणून चालत नाही. त्यामुळे अत्यंत बॅलन्स राहावं लागतं. त्यासाठी वेगळे एफर्ट्स घ्यावे लागतात. तुम्हाला योगा करावा लागतो, उत्तम संगीत ऐकावं लागतं, वाचावं लागतं, चांगल्या लोकांच्या संगतीत राहावं लागतं. एक्झॅक्टली उलट चित्र बाहेर असतं की हे लोक म्हणजे मस्त जागरण करतात, पार्टीज करतात, धमाल करतात, यांच्या आयुष्याला शिस्त नाही, हे कलंदर असतात. पण हाच विरोधाभास आहे जगण्यातला. त्या कलंदरपणाच्या चेहऱ्याखाली, आवरणाखाली खूप काही शिस्तबद्ध आणि योग्याची जीवनशैली असते. ती सांभाळली तरच इथे काम करतायत. मलाही तसंच वाटतं. बाबांनी खूप पॉईंट्स आता सांगितलेले आहेत, मी काही वेगळं सांगणार नाही. पण तब्येत नीट राहायलाच हवी, ह्याच्याकडे काळजी द्यावी लागते. कारण पुढचा सीन काय असू शकतो किंवा शूट आपल्यावरच असतं, त्यामुळे आपल्याला शूटिंगला जाणं आहेच, हे टाळू शकतच नाही आपण. कारण आपलं म्हणजे जॉब सारखं नाही आहे की पटकन लीव टाकली. टेलिकास्ट अडकलेलं असतं अनेकदा, एपिसोड यायला हवा असतो. जेव्हा मला त्या वेदाला उचलण्याचा वेळ आली तेव्हा ती पण वजन आहे बऱ्यापैकी, म्हणजे 27 वगैरे किलो आहे ते. आणि तेव्हा आपण फिट असणं गरजेचं असतं आणि अशा वेळेला आपल्याला ते सीन्स करायचेच असतात. कारण मी तिला वाचवून पूर्ण उचलून आणतेय आणि त्यावेळेला आपल्या मनगटामध्ये तितकं जोर असणं गरजेचं आहे. तर तेव्हा मला फार जाणवलं की आपण फिट असणं खूप गरजेचं असतं आणि पुढचा सीन काय असू शकतो यावरती कोणाचंच काहीच हे नसतं. त्यामुळे आपण फिट राहणं आणि शूट वरती येणं याला पर्याय नाहीये. वेळ काढावा लागतो आणि वेळ देत नाही असं नाही म्हणणार. पण बरेचदा मला काय वाटतं माहिती, लोकांना असं वाटतं की आमच्याकडे वेळ नसेल. आमच्याकडे उलट क्वालिटी टाइम असतो. म्हणजे लोकांकडे फक्त शनिवार रविवारच असतो जेव्हा ते मॉलमध्ये गर्दी करतात. आम्ही बाकीच्या ऑड डेला थिएटरला जाऊ शकतो, कुटुंबासोबत फिल्म बघू शकतो, हॉटेलमध्ये जाऊ शकतो. त्यावेळी उलट खाली मिळतं आम्हाला सगळं आणि अधिक एन्जॉयमेंट करता येते. आणि त्याच्या पलीकडे जाऊन शूटिंगचं शेड्यूल हेक्टिक असतंच, त्यातून तुम्हाला वेळ ठरवावी लागते. जेव्हा ऑफ डे असेल तेव्हा काय करायचं याचं प्लॅनिंग आधी करावं लागतं. आता काय झालं, इतकी वर्ष या व्यवसायात राहिल्यामुळे आमच्या कुटुंबालाही ते सगळं ठाऊक आहे की हा वेळ कसा नवऱ्याचा, बाबांचा वापरायचा आणि कसं एन्जॉयमेंट करायची किंवा कसं नातेसंबंध जपायचे, हे सगळं ठाऊक झालेलं असतं कुटुंबियांना. त्यामुळे आणि जिथे आम्ही कमी पडतो तिकडे ते माफ करतात, म्हणजे पर्यायच नसतो त्यांच्याकडे. नातेगोत्यातल्या लग्न कार्यांना, मुंजीना, एंगेजमेंट्सना आम्ही जाऊ शकत नाही, पण ते आता सगळ्यांना पाठ आहे की याचं शूट आहे म्हणजे हा येणार नाही. सो ती ऍक्सेप्टन्स लेवल कुटुंबाची छान मजबूत झालेली असते आणि तो मोठा बॅकअप असतो आमचा. आता मी सिरियल घेतल्यापासून किंवा मी सिरियल्स करते तेव्हापासून मला फॅमिलीपासून लांब राहावं लागतं. ऑब्व्हियसली मी आता आमचं जिथे ठाण्यात शूट सुरू आहे तिथेच मी घर घेऊन राहते. सो मला एक दिवस जरी सुट्टी मिळाली की मी लगेच घरी जाते. कारण आपल्याला ओढ असते आईबाबांची आणि जसं बाबा म्हणाले की त्यांनाही आता आमचं रुटीन आणि त्यांना आता कळले की शूटिंग 12-12, 13-13, 14-14 तास होत असतं आणि त्याच्यामध्ये 2 दिवस, 4-5 दिवस पूर्ण वेळ त्यांना देणं तितकं पॉसिबल नाही आहे. पण जेव्हा आपल्या मुलीबद्दल काहीतरी छान छापून येतं किंवा खूप छान बाकीच्यांकडनं कौतुक ऐकलं जातं ना, तेव्हा त्यांना असं वाटतं की हे सगळं म्हणजे योग्य आहे, पेक्षा वर्थ इट आहे. आणि त्यांना ते जे प्राऊड फिलिंग असतं ना त्यांना मुलीबद्दलचं, जे मी आजकाल अनुभवते, मला फार छान वाटतं. ह्याच्यापेक्षा जास्त माझ्यासाठी काहीच नाही आहे.